तर झालं असं सकाळी, कारण मुलीची शाळा लवकर होती आणि मला एकतर उठायला उशीर झालेला. तर नवरोबाला जायचं होतं माझ्या 10 वाजता सकाळी ऑफिसला आणि मुलीला जायचं होतं 8 वाजताच. मग उठलेच मी 7-7:30 वाजता आणि अर्ध्या तासात तिचं उरकायचं कसं ना. तर म्हणलं आता झटपट हिच्यासाठी नाश्त्याला तरी बनवावं तरी काय, दूध बिस्किट तर खाऊन जाईल पण शाळेमध्ये तर उपाशीच राहील. एकतर उठायला उशीर झालाय आणि झटपट हिला 10 मिनिटामध्ये मला काय बनवून देता येईल असा विचार डोक्यामध्ये होता. मग लक्षात आलं की आईने शेवया दिलेल्या आहेत, मग त्या शेवयाचीच खिचडी हिला बनवून द्यावी, कारण झटपट बनवून पण तयार होईल, 5-10 मिनिटामध्ये शिजून पण तयार होईल. तिची आंघोळ वगैरे होस तर ही खिचडी पटकन बनवून घेते म्हणलं. मग काय इथं मस्त असं फोडणी द्यायला घेतली, कारण तिला ना अशी खिचडी आवडते. म्हणजे ज्या वेळेला काही गडबड वगैरे असेल ना त्या टायमिंगला मी तिला अशीच खिचडी बनवून देत असते. तिची खिचडी ना एकदम साधी सोपी बनवत असते. तर काय केले बघा, पातेल्यामध्ये ना 2 पळी तेल घातले आणि त्यामध्ये लगेच जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण नकलून घातलेला आहे आणि थोडंसं म्हणजे असा बारीक 1 मीडियम आकाराचा कांदा कापून घातलेला आहे. तर चांगलं ना याला परतवून घ्यायचं बरं का. खूप साधी सोपी आहे खिचडी आहे. तुम्ही एकदा जर लहान मूल घरामध्ये असेल तुमच्या तर एकदा आवर्जून नक्की खाऊ घाला, कारण ते खूप आवडीने खातात बरं का अशा पद्धतीने बनवली तर. जे लहान मुलं काही खात नाहीत ना, आवर्जून त्यांना ही शेवयाची खिचडी बनवून द्या, खूप जास्त आवडीने खातील ते. माझी मुलगी तर खाते बरं का आवडीने, त्यामुळे मी तिला आवर्जून ही बनवून देत असते. घाई गडबडीमध्ये ना तिच्या शाळेसाठी म्हणा किंवा इतर वेळी पण तिला भुकेसाठी मी कधी कधी असं काही खावंसं नाही वाटलं तर मग मी ही शेवयाची खिचडी बनवून देत असते. आता लगेचच कांदा टोमॅटो टाकून घेतलाय. तर आज ना थोडंसं आवाजाकडे इग्नोर करा, कारण माझी तब्येत थोडीशी ठीक नाही आहे, त्यामुळे आवाजाकडे लक्ष देऊ नका, थोडंसं इग्नोरच करा आवाजाला. तर आता इथं कांदा टमाटर चांगलं परतवून घेतले. त्यानंतर आता यामध्ये मी हळद घालून घेते आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेते. तर चांगलं आता मिक्स करून घेते बरं का याला. आणि काही जास्त नाही घालायचं आता यामध्ये. कोथिंबीर घालायची असेल तर घालू शकता, नाहीतर स्किप करायची असेल तर स्किप पण करा. पण मी इथे थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली होती, ती घातलेली आहे आणि कोथिंबीर टाकून चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. खूप छान होतो हा शेवयाचा उपमा म्हणू शकता किंवा शेवयाची खिचडी पण बोलू शकता. तुमच्याकडे काय बोलतात, शेवयाचा उपमा बोलतात याला का खिचडी बोलतात, मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा बरं का. आता चांगलं हलवून घेतलं, मिक्स केलं. आता ना आपण पाणी घालणार आहोत. तर आता तिच्यापुरतीची मी शेवयाची खिचडी बनवत आहे, तर मी इथे थोडंसंच पाणी घातलेलं आहे. तर पाण्याला चांगली आता उकळी आणून घेऊयात. पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये आपण शेवया घालून घेणार आहोत. वाटलं ना तुम्ही, आता मला गडबड होती म्हणून मी काय फ्राय केल्या नाहीत शेवया, नाहीतर ना तुम्ही शेवयाची खिचडी वेळ असेल ना तर असं परतवून घ्या तुपामध्ये, कारण तुपामध्ये हे शेवया खरपूस भाजल्या ना तर शेवयाची खिचडी मोकळी मोकळी बनते. पण लहान मुलांना खायची असेल तर चिकटच हवी, कारण ना मोकळी खिचडी ने तोडगा पण बसू शकतो. कारण माझ्या मुलीला ना असं पाणी मोकळी खिचडी केली ना तिच्यासाठी तर पाण्याचा एक घोट पिते आणि मग ती खिचडी खाते, असं नाही बनवत मी. त्यामुळे अशी चिकट मस्त अशी गाळ खिचडी मी तिच्यासाठी बनवत असते. तर तुम्ही ना मोकळी जर तुमच्यासाठी बनवत असाल ना अशी तिखटा मिठातली, तर तुम्ही आवर्जून ना शेवया अशा खरपूस भाजून नंतरच उकळी आणून पाण्यामध्ये टाकायची. खूप छान लागते तशी पण मोकळी शेवयाची उपमा किंवा खिचडी. तर चांगलं मस्त खिचडी बनवून झालेली आहे. वरून कोथिंबीर टाकली आहे परत एकदा आणि मस्त तिला इथे पण खायला दिली घरी आणि मी तिला डब्यामध्ये पण भरून देणार होते. तर मस्त ती एन्जॉय करत होती ही खिचडी आणि खूप छान झाली असं म्हणत होती. तुम्हाला पण जाता जाता बाय केलं. मस्त तिचा टिफिन भरला आणि तिला शाळेला वाटायला लावलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.